तुम्हाला माहिती आहे का, हिंदू धर्मात अशी एक अत्यंत रहस्यमय आणि उग्र देवी आहे जी एका क्षणात शत्रूची जीभ आणि बुद्धी गोठवून टाकू शकते. कोण आहे ही दशमहाविद्यांमधली 8वी महान शक्ती? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, कथाविश्वच्या या नवीन भागात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हिंदू धर्मात शक्तीची उपासना अनेक रूपांत केली जाते. यापैकी सर्वात गूढ आणि अत्यंत प्रभावी रूप म्हणजे दशमहाविद्या. या 10 महाविद्यांपैकी 8वी महाविद्या म्हणजे माता बगलामुखी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की माता बगलामुखी कोण आहे, तिची उत्पत्ती कशी झाली, तिला पीतांबरा का म्हटले जाते आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी तिची उपासना का केली जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेमध्ये लपलेले रहस्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बगलामुखी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. हा शब्द वल्गा आणि मुखी या 2 शब्दांपासून बनला आहे. वल्गा म्हणजे लगाम म्हणजे ब्रायडल आणि मुखी म्हणजे चेहरा. म्हणजेच अशी देवी जिच्या चेहऱ्यात किंवा दृष्टीत समोरच्याला, विशेषतः शत्रूला खिळवून ठेवण्याची किंवा त्याची वाचा म्हणजे बोलण्याची शक्ती आणि बुद्धी गोठवून टाकण्याची ताकद आहे. कालांतराने वल्गा या शब्दाचा अपभ्रंश होऊन बगला असा शब्द रूढ झाला. देवीचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आहे. तिला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. तिचे वस्त्र, तिचे अलंकार, तिच्या पूजेत वापरली जाणारी फुले आणि अगदी तिचा प्रसादही पिवळ्या रंगाचा असतो. म्हणूनच तिला पीतांबरा देवी किंवा पीतांबरा माई या नावानेही ओळखले जाते. सत्ययुगात एकदा संपूर्ण सृष्टीवर एक महाभयंकर वादळ आले. या वादळामुळे संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होण्याच्या मार्गावर होते. सृष्टीचा विनाश होत असलेला पाहून भगवान विष्णू अत्यंत काळजीत पडले. या संकटातून मार्ग काढण्यासाठी भगवान विष्णूंनी सौराष्ट्रामध्ये हरिद्रा नावाच्या सरोवराजवळ म्हणजेच हळदीचे सरोवर देवी महात्रिपुर सुंदरीची कठोर तपश्चर्या सुरू केली. विष्णूंच्या या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन एका मंगळवारी चतुर्दशीच्या तिथीला मध्यरात्रीच्या वेळी हरिद्रा सरोवरातून एका तेजस्वी देवीची उत्पत्ती झाली. ती देवी म्हणजेच माता बगलामुखी. देवीने आपल्या दिव्य शक्तीने त्या महाभयंकर वादळाला एका क्षणात शांत केले आणि संपूर्ण सृष्टीला विनाशापासून वाचवले. म्हणूनच चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला बगलामुखी जयंती साजरी केली जाते. माता बगलामुखीच्या स्वरूपाचे वर्णन करताना तिला एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात एका राक्षसाची जीभ ओढताना दाखवले जाते. यामागे एक अत्यंत रंजक कथा आहे. प्राचीन काळी मदनासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. त्याने कठोर तपस्या करून वाक्सिद्धीचे वरदान मिळवले होते. वाक्सिद्धी म्हणजे तो जे काही बोलेल ते सत्य ठरेल. या वरदानाचा गैरफायदा घेत त्याने देवता आणि मानवांचा छळ करण्यास सुरुवात केली. तो ज्याला मृत्यूचा शाप देई तो जागीच भस्मसात होई. त्याच्या या दहशतीमुळे संपूर्ण त्रैलोक्यात हाहाकार माजला. सर्व देवांनी माता बगलामुखीचा धावा केला. भक्तांच्या रक्षणासाठी देवी प्रकट झाली. तिने मदनासुराशी युद्ध केले आणि त्याला पराभूत केले. मदनासूर पुन्हा काही शाप देईल किंवा वाईट बोलेल याआधीच देवीने आपल्या डाव्या हाताने त्याची जीभ घट्ट पकडली आणि उजव्या हातातील गदेने त्याच्यावर प्रहार करण्यासाठी गदा उगारली. मृत्यूसमोर पाहून मदनासुराने देवीची क्षमा मागितली आणि प्रार्थना केली की, हे माते, मला तुझ्या चरणी स्थान मिळू दे आणि तुझ्यासोबत माझीही पूजा केली जावी. देवीने त्याला क्षमा केली आणि म्हणूनच माता बगलामुखीच्या मूर्तीमध्ये नेहमी तिच्या चरणांशी मदनासुराची जीभ पकडलेले दृश्य दिसते. हे दृश्य आपल्याला शिकवते की वाईट शब्दांवर आणि विचारांवर नियंत्रण मिळवणे किती गरजेचे आहे. मित्रांनो, कलियुगात माता बगलामुखीची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते, परंतु तिची पूजा मुख्यतः तंत्रमार्गाने. उपासना का केली जाते? 1. कोर्ट कचेरी आणि कायदेशीर प्रकरणांमध्ये विजय मिळवण्यासाठी. 2. गुप्त शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि त्यांच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळवण्यासाठी. 3. स्वतःच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी. देवीची पूजा मध्यरात्री केली जाते आणि यासाठी पिवळे वस्त्र, पिवळे आसन, हळदीची माळ आणि पिवळ्या फुलांचा वापर केला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माता बगलामुखीची कोणतीही विशेष पूजा किंवा मंत्रजप नेहमी एखाद्या योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या तंत्रपूजेचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
भारतात माता बगलामुखीची 3 प्रमुख आणि जागृत मंदिरे आहेत. 1. दतिया, मध्य प्रदेश. हे सर्वात प्रसिद्ध पीतांबरा पीठ आहे, जिथे राजकारणी आणि अनेक प्रसिद्ध लोक दर्शनासाठी येतात. 2. नलखेडा, मध्य प्रदेश. हे मंदिर महाभारतकालीन मानले जाते. युधिष्ठिराने कौरवांवर विजय मिळवण्यासाठी येथे पूजा केली होती असे म्हणतात. 3. कांगडा, हिमाचल प्रदेश. डोंगरांच्या कुशीत वसलेले हे अतिशय जागृत शक्तिपीठ आहे. तर मित्रांनो, ही होती माता बगलामुखीची अत्यंत रहस्यमयी आणि शक्तिशाली कथा. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवले आणि वाईट विचारांचा त्याग केला तर देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी पौराणिक आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आपल्या कथाविश्व चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय माता दी.